उल्हासनगरमध्ये प्रगती महिला प्रतिष्ठानच्या महिलांनी रक्षाबंधनानिमित्त उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला। या कार्यक्रमाला अनेक पोलिसांनी हजेरी लावत शहरातील भगिनींच्या रक्षणाचे वचन दिले। रक्षाबंधन असो वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते। त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही। त्यामुळे उल्हासनगर येथील प्रगती महिला प्रतिष्ठानने पोलिसांसोबत साजरे करण्याचे आशा शेळके, नलिनी लोखंडे यांनी सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। कार्यक्रम पोलिसांसाठी आपण आयोजित केलेला आहे, काय यामागचा उद्देश आहे आणि काय सांगतात? रक्षाबंधन निमित्ताने आम्ही आज पोलीस जे आमचे बांधव आहेत त्यांना काय घरी वेळ देता येत नाही, कारण ते आमच्या ड्युटीसाठी तत्पर असतात सदैव। त्यामुळे आम्ही आज प्रगती महिला प्रतिष्ठानच्या संस्थेच्या निमित्ताने आम्ही आज असं बहिणींनी ठरवलं आहे की त्यांना राखी बांधून त्यांना राखीचा मान द्यावा आम्ही, आणि त्यांना आपल्या घराची आठवणसुद्धा नाही झाली पाहिजे असा आम्ही आज विचार करून आम्ही आज इथे आलो आहे। रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, काय सांगतात? आज उल्हासनगरमध्ये रक्षाबंधनचं पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन आयोजित केलेलं आहे। तर खास ह्या सर्व पोलिसांना वेळ देता येत नाही, त्यांच्या कामकाजामुळं त्यांना वेळ देता येत नाही, तर आम्ही त्यांच्यासाठी खास आज रक्षाबंधनचा दिवस निवडला आहे आणि त्यांना आज आम्ही राखी बांधत आहोत। आणि त्यांना मी असा आशीर्वाद देतो की त्यांनी अजून त्यांचं कर्तृत्व वाढवावं, समाजासाठी, बहिणींसाठी आणि सर्वांसाठी त्यांनी त्यांची म्हणजे जे त्यांचं जे कर्तव्य आहे ते जनमानसांना सुपूर्द करावं।